शिवलिंगाची पूजा करावी, पण कोणत्या शिवलिंगाची पूजा केल्याच्या नंतर ती पूजा आम्हाला फलदायी ठरेल। सूत महाराज अनेक प्रकारचे शिवलिंग आहेत असे म्हणतात, पण 5 प्रकारची लिंग आहेत की त्यांच्यापैकी जे स्वयंभू शिवलिंग आहे त्या शिवलिंगाची पूजा करा, भगवान परमात्माची प्राप्ती होते। शिवलिंगाची पूजा करत असताना स्वयंभू शिवलिंग जे आहे, कधी कधी पाहतो आपण स्वयंभू नाही, मांडलेली मूर्ती आहे, मांडलेलं शिवलिंग आहे, त्यावरती ठेवलेला प्रसाद जर आपण खाल्ला त्याच्यावरती अधिकार आपला नसतो। पहा, ते पिंडीवरती ठेवलेला प्रसादाच्या अधिकारी आपण नाही, तिथे भूत प्रेत पिशाची योनीला प्राप्त झालेल्यांचा अधिकार असतो, भूतांचा अधिकार असतो, तिथे वेताळांचा अधिकार असतो। ते आपण जर खाल्ले तर आपल्याला दोष लागतात। पण जी स्वयंभू शिवलिंग आहे त्या शिवलिंगाच्या पिंडीवरती ठेवलेला प्रसाद खाल्ल्याच्या नंतर भगवान परमात्माची लवकर प्राप्ती तर होतेच, पण त्या शिवलिंगावरती ठेवलेला प्रसाद डोळ्यानं नुसता पाहिला जरी तरी सुद्धा देवाची प्राप्ती होते। जसे की 12 ज्योतिर्लिंग आहेत, 12 ज्योतिर्लिंग हे स्वयंभू आहेत, मग त्याची आपण जर पूजा केली तर ती लवकर फलदायी ठरते, लवकर फलप्राप्ती होते। जसं की तुम्हाला मगाशी सांगितलं मी, जे जे शिवलिंग स्वयंभू असतील, स्वयंभू म्हणजे स्वतः प्रगट झालेले, ते भगवान परमात्माचं आपण पूजा केल्याच्या नंतर, स्वयंभू शिवलिंगाचं पूजन केल्याच्या नंतर भगवंताची नक्कीच प्राप्ती होते। स्वयंभू शिवलिंगाची पूजा करत असताना पार्थिव्य शिवलिंग याची पूजा केली जाते। पार्थिव्य शिवलिंग म्हणजे मातीचं लिंग तयार करून आपण ज्या वेळेला पूजा करतो, कधी कधी पहा तुम्ही काशीला गेला असताल, काशीला गेल्याच्या नंतर अगदी स्नान करण्यासाठी आपण जातो, किंवा पंढरपूरमध्ये चंद्रभागेत स्नान करण्यासाठी जर गेले, ज्यांना पिंडदान करायचं ते स्वतः महादेवाची पिंड, किंवा अयोध्येला जा, तिकडे जरी गेले तुम्ही, जिथे 3ही नद्यांचा संगम होतो, तिथे पोहोचल्याच्या नंतर काही बऱ्याच जणांनी पाहिलेलं असेल, शिवलिंग वाळूचं तयार करतात। पहा, त्याचं पूजन करत असताना कोणते महामंत्राचा उच्चारण करावा मी पुढे म्हणते, सगळ्यांनी माझ्या पाठीमागे म्हणायचे, हात जोडा प्रत्येकाने। हराय नमः, हराय नमः, महेश्वराय नमः, महेश्वराय नमः, शांभवे नमः, शांभवे नमः, शूलपाने नमः, शूलपाने नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, हराय नमः, हराय नमः, पशुपते नमः, पशुपते नमः, महादेवाय नमः, महादेवाय नमः। आणि यापैकी कोणताच महामंत्र लक्षात राहिला नाही। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। या महामंत्राचं उच्चारण करायचं आहे। या महामंत्राचं उच्चारण करत असताना कलियुगामध्ये लोकांना सध्या परमार्थ करणे शक्य नाही, दुसरे कोणते महामंत्र लक्षात राहतील नाही राहतील माहिती नाही, पण अंतःकरणात शुद्ध भाव ठेवून ओम नमः शिवाय या मंत्राचं उच्चारण जरी केलं तरी भगवंताची प्राप्ती होते। मग भगवान शिवजी अगदी एवढे भोले आहेत, भोळ्यात भोळा देव जर असेल कोणता तर तो महादेव आहे। पण देवाची लवकरात लवकर प्राप्ती करून घ्यायची असेल तर अजून एक प्रसंग काय करावं, त्यासाठी सुंदर असा प्रसंग उदाहरण सांगितलं जातं।
देवाची आपल्याला लवकर भगवान भोलेनाथांची कृपा पात्र व्हायचं असेल तर भगवान परमात्म्याला सगळ्यात जास्त आवडतं काय तर ती जलधारा। तुम्ही पहा भगवान भोलेनाथांची शिवपिंड कुठेही असू द्या त्या पिंडीवरती एक 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 पाणी टिपका तरी पडत राहतो, एक थेंब तरी। भगवान शिव उमानाथांना भगवान भोलेनाथांना शिवजीला सगळ्यात प्रिय आणि आवडती गोष्ट असेल कोणती तर ते पाणी, जलधारा। जलधारा जेवढ्या भक्तिभावाने आपण वाहू तेवढ्या लवकर भगवान भोलेनाथांची कृपा आपल्यावरती होते। मग एक लोटा जल आणि सब समस्या का हल, त्यासाठी म्हटलं जातं एक जरी आपण वाटत असेल आमच्या घरामध्ये सुख समृद्धी धनधान्य पुत्र पौत्र सगळ्या गोष्टी प्राप्त व्हाव्यात, फलप्राप्ती व्हावी, जीवनाचा उद्धार व्हावा, लेकरांची बुद्धी चांगली व्हावी, बल सगळ्या काही गोष्टी प्राप्त करून घ्यायच्यात। रोज सकाळी उठून फक्त एक स्नान झालं की एक लोटा जलधारा भगवान शिवजींच्या पिंडीवरती शिवलिंगांवरती व्हायचे। उमानाथांची कृपा आपल्या जीवनात होते। जलधारा समर्पित केल्याच्या नंतर भगवान महादेव लवकरात लवकर प्राप्त होतात। घरामध्ये महादेवांना जलधारा वाहिल्याच्या नंतर जो काही त्रास असेल तो त्रास देखील नष्ट होतो। पण जोपर्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणानं आपण त्याचं पूजन करत नाहीत तोपर्यंत देवही आपल्याला जवळ करत नुसते जलधारा वाहतात, फुलं वाहत आहेत, पाणी वाहत आहेत। आता तुम्हाला सांगते मग भगवान भोलेनाथांची पूजा करावी, पण पूजा करावी कशी त्याला सुद्धा नियम आहेत। पूजा करत असताना कधीच पिंडीला कुंकू लावायचं, पिंडीला कधीच कुंकू लावू नये। कधी आपण पाहतो कुणी कुणी महिला मंडळ असतात पहा, साखर लावतात, भात लावतात, दूध ओतणार, दही ओतणार, कुंकू तो एवढं लावणार की असं घेणार चिमूटमधून तसंच ओतणार। त्याला काहीतरी पद्धत असते, कुंकू लावतात पण कुंकू लावावं कसं आणि का लावावं, मग भोलेनाथांची पूजा करायची पण बसावं कसं। मी सांगेल तुम्ही जर पूर्वेकडे तोंड करून बसले पूजा करण्यासाठी तर पूर्वेकडे पार्वती मातेचं ठिकाण आहे। तुम्ही जर पश्चिमेकडे पूजा करण्यासाठी जर बसले तर पश्चिमेकडे नंदी महाराजांचं ठिकाण आहे, नंदीचं वास्तव्य आहे। तुम्ही जर उत्तरेकडे बसले तर उत्तरेकडे गंगाबाई आहे, गंगा मैया, आणि तुम्ही जर दक्षिणेकडे बसले तर दक्षिणेकडे राक्षसांचं वास्तव्य आहे। मग पूजा करावी कशी, पूजा करावी कशी? मेन कपड्याचे जे आपण कॅरीबॅग पाहतो ना, प्लास्टिकचे कॅरीबॅग, ते कॅरीबॅगमध्ये 108 बेलपत्र ठेवायचे, घट्ट गाठ मारायची, भोलेनाथांच्या द्वारात यायचं आणि लांबनच फेकायची, तुझे तू मोजून घे म्हणे किती भरले तर। अशी पूजा करायची नाही। मग पूजा करावी कशी त्याला सुद्धा नियम आहे, तुम्हाला सांगते। तुम्हाला प्रश्न पडेल आता नेमकी पूजा बसावी कुठे कशी करावी, तर त्याचं उत्तर आहे बेलपत्र आणि आपण फूल जलधारा ज्यावेळेला वाहतो त्यावेळेला नैऋत्य दिशेला बसून ईशान्येकडे तोंड करून आपण बसायचं आहे आणि भगवान भोलेनाथांची पूजा करायची। नैऋत्य दिशेने बसून ईशान्येकडे मुख करून आपलं तोंड करून देवाची पूजा जर केली भगवान भोलेनाथांची कृपा होते। मग गंध, पाणी, फूल, बेल आणि शिवमुठ, शिवमुठ म्हणजे काय? शिवमुठ म्हणजे तांदूळ, तांदूळ वाहतात कसे? जर तांदूळ तुम्ही विकत आणले, सगळे तांदूळ एकत्र घ्यावेत, त्याला बाजूला करावं, असे वरचे वरचे तांदूळ घ्यावे, त्याचा तुम्ही भात करावा आणि खालचा भुगा चोरा व्हायचा नाही। भगवान भोलेनाथांना तुटलेला तांदूळ चालत नाही, तांदूळ व्हावा पण जो पूर्ण आहे तो पूर्ण तांदूळ व्हायचा। शिवमुठ भोलेनाथांना प्रिय आहे, ती शिवमुठ सुद्धा आपण व्हायचे। अशा प्रकारे भगवान भोलेनाथांची पूजा उपासना करत असताना जीवनातील प्रत्येक इच्छा, प्रत्येक मनोकामना, प्रत्येक संकट दूर होतात, मनोकामना पूर्ण होतात। त्यासाठी सगळ्यांनी 5 मिनिट उठून भजन करायचे आणि त्या भोलेनाथांच्यासाठी प्रत्येकानं नाचायचं। भगवान शिवजी सुद्धा तांडव करत होते, माहिती ना तुम्हाला, डमरू वाजून तांडव करायचे। तुम्हाला तांडव करा म्हणत नाही, पण तुमच्या पद्धतीने फक्त पाऊल खेळायचं। उठून उभे राहा सगळ्यांनी 5 मिनिट, अजिबात लाजू नका। आणि तिकडच्या माता माऊल्या ज्या आहेत जर तिकडे गर्दी होत असेल तर तुम्ही इकडे समोर या, इकडे चटाई टाकलेल्या आहेत, पाठीमागे समोर या, अजिबात टेन्शन घेऊ नका। पुढे पुढे या थोडं थोडं तुम्ही। हो शंकराला माझ्या समोर या सगळ्यांनी, माता माऊलींना तुम्ही इकडे या थोडस, उद्या तुम्ही टीव्हीला दिसणार आहेत त्यासाठी सांगते। पाठीमागच्या पाठी तपश्चर्या करावी, भगवान परमात्माचं नामचिंतन करावं।
भगवंताची पूजा करावी, कशी करावी, तो महामंत्र कोणता तेही तुम्हाला सांगितलंय. जर आपल्याकडनं नाहीच महामंत्राचं उच्चारण करणं झालं, ओम नमः शिवाय या मंत्राचं उच्चारण करून आपण अगदी भगवान परमात्माची प्राप्ती करून घेऊ शकतो. त्यानंतर एक वेळेला देवर्षी नारदांच्या मनामध्ये एक विचार आलेला होता. नारदांच्या मनात विचार आला की मी नामचिंतन तर अखंड करतोय, पण याच नामस्मरणाला जर तपश्चर्याचा जोड असेल तर माझ्यासारखा पुण्यवान त्रैलोक्यामध्ये सुद्धा कोणी नसेल. म्हणून एका वेळेला नारदांनी ठरवलं की तपश्चर्या करण्यासाठी जायचंय. जिथे काही कालांतराच्या पूर्वी भगवान भोलेनाथांनी तपश्चर्या केली होती, त्याच ठिकाणी नारद मुनी तप करण्यासाठी बसलेले आहेत. कित्येक वर्ष नारदांच्या तपश्चर्यामध्ये निघून गेले. नारदांच्या लक्षातही नाही मी तप करण्यासाठी आले. कित्येक वर्ष लोटून गेल्याच्या नंतर इंद्राला अगदी टेन्शन आलेलं होतं. इंद्राला कशाचं टेन्शन आलं, काळजी पडली का, मी ज्या इंद्र पदावरती आहे, नारदांनी खूप अजूनच तपश्चर्या जर वाढली तर माझं पद नारद हिरावून घेतील की काय, अशी त्यांना काळजी पडली. आणि माणसाला स्वतःच्या पदाची कायम काळजी असते. का मी या खुर्चीवर आहे, मग ही खुर्ची कोणी, चिंता असते. दोन दोन सून आहेत सासूबाईला, एक अगदी सासूबाईच्या जवळची आहे, दुसरीला असं तसं कधी असं बोलणार कधी तसं बोलणार. पण जिला मान सन्मान आहे, ज्या सुनबाईचं सासूबाई लाड करतात, तिला चिंता असते हिने माझी कधी जागा घेऊ, मग ती जास्त तिच्याबद्दल सांगणार. तसं इंद्राला सुद्धा टेन्शन आलं का, नारदांची तपश्चर्या जर वाढली तर माझं पद नारदांनी घेऊ नये, म्हणून कामदेवांना पाठवण्यात आलं. इंद्रानं ज्या वेळेला कामदेवाला पाठवलेलं आहे, कामानं नारदांच्या वरती अगदी ज्या वेळेला प्रयोग केला, कामदेव नारदांकडे आलेले आहेत आणि कामदेवानं कित्येक प्रयत्न केला नारदांची तपश्चर्या भंग करण्याचा, पण तरी सुद्धा काही तपभंग झालं नाही. नारदांची तपश्चर्या भंग करण्याचा कामदेवांनी प्रयत्न केला, तपभंग झालं नाही. अनेक अप्सरा पाठवल्या, अनेक अगदी रंभा पाठवल्या, पण तरी सुद्धा नारदांचं तप भंग होत नाही. हीच कामदेवांनी बातमी इंद्राला सांगितलं, इंद्र महाराज, नारदांचं तप काही भंग होत नाही. कित्येक वर्ष लोटून गेल्याच्या नंतर नारदजी तपश्चर्यातून बाहेर आले आणि बाहेर आल्याच्या नंतर नारदांना समजलं की मी कामावर विजय मिळवलाय, मी काम जिंकलाय, मी कामावर विजय मिळवलाय. अहंकार झाला नारदांना. ब्रह्मांडामध्ये सांगत फिरू लागले, मी काम जिंकला, मी काम जिंकला, मी काम जिंकला, मी कामावर विजय मिळवला. असं करत करत नारदजी आले भगवान भोलेनाथांकडे. भोलेनाथांकडे आले आणि सांगितलं मी काम जिंकला. दरवेळी आले तर नारदजी दर्शन घ्यायचे, भगवान दर्शन द्या. या वेळेला नारदांचा अहंकार जागा झाला, मी काम जिंकला. म्हणतात भगवान तुम्ही दर्शन घ्या. फरक झाला. पार्वती माता म्हणतात भगवान एवढा फरक यामध्ये कसा पडला, म्हणे अहंकार झालाय त्याला, त्याचा अहंकार जागा झालाय, मी काम जिंकला. भोलेनाथ सांगतायत मला सांगतोयस पण ब्रह्माजीला सांगू नकोस, ब्रह्माजीला सांगू नकोस. अहंकार जागा झालेला ब्रह्माजीला सांगू नकोस. पण नारदांना वाटलं मी काम जिंकलाय, हे भोलेनाथाला सहन होईना. तिथून नारदजी आले ब्रह्माजीकडे, ब्रह्माजी मी काम जिंकला, मी काम जिंकला, मी कामावर विजय मिळवलाय. ब्रह्मजींनी ऐकलं, ब्रह्मजीच्या लक्षात आलं याचा अहंकार जागा झालाय. मग त्यांनी सांगितलं विष्णूला सांगू नकोस, पण तरी त्यांना ऐकलं नाही. विष्णूकडे आला, भगवान विष्णू मी काम जिंकला. भगवान विष्णूच्या लक्षात आलं दरवेळेला तर दर्शन द्या म्हणत असतो, या वेळेला दर्शन घ्या म्हणतोय. अहंकार जागा झाला, याचा अहंकार नष्ट करायलाच पाहिजे. म्हणून भगवान विष्णूंनी नारदांची परीक्षा घ्यायची असं ठरवलं. अगदी वैकुंठातून बाहेर आल्याच्या नंतर श्री हरीच्या मनामध्ये एक विचार आला, आपण नारदांची परीक्षा घ्यावी. काम जिंकला, मी काम जिंकला, हा अहंकार यांच्यातून नष्ट व्हावा. का, लेकराला अहंकार झालाय, तो अहंकार लेकराचा दूर करावा लागेल. म्हणून विस्तीर्ण अशी भव्य अगदी वैभवशाली नगरी भगवान श्री हरीने निर्माण केलेली आहे. त्या नगरीमध्ये सुंदर अशी त्यांची कन्या, पण त्यांनी पण ठेवला त्रैलोक्यामध्ये जो कोणी सुंदर असेल त्याच्या सोबतच माझ्या मुलीचा विवाह होईल. नारदजी तिथून निघाले
जात असताना पाहिलं मायावी नगरी तयार केलेली होती. नेमकं आहे तरी काय पाहण्यासाठी आले. तर त्यांनी ऐकलं का माझ्या मुलीचं लग्न त्रैलोक्यात सुंदर जो आहे त्याच्याशी लग्न केलं जाईल, त्याच्याशी विवाह होईल. नारदांचा काम जागा झाला. का नारदांच्या मनात आलं कदाचित ती मुलगी जर मला भेटली तर अहंकार दूर करायचा होता, मी काम जिंकला, हा अहंकार नष्ट करायचा होता. म्हणून त्यानं ती नगरी पाहिली आणि नगरी पाहून त्याच्या लक्षात आलं सगळ्यात सुंदर मीच पाहिजे. का ती विश्वमोहिनी मलाच मिळाली पाहिजे. हा भाव त्याच्या मनामध्ये जागा झाला. आणि ज्या वेळेला नारदजी तपश्चर्या करण्यासाठी आले, भगवान श्री हरींची तपश्चर्या केली. भगवंत प्रसन्न झाले. म्हणे बोल भक्ता काय पाहिजे. भगवान दुसरी कोणतीच गोष्ट पाहिजे नाही, पण मला सुंदर बनवा. काय म्हणतात, मला सुंदर बनवा. आणि संस्कृत मध्ये सुंदर याचा अर्थ वानर होतो, ज्याला माकड म्हणतो आपण. भगवान परमात्म्यानं सगळा देह त्याचा सुंदर बनवला, पण त्याला वानराचं तोंड दिलं. वानराचं तोंड प्राप्त केलं. आणि ज्या वेळेला ते मायावी नगरीमध्ये सगळ्यात एक नंबरच्या बाकडावरती, एक नंबरच्या खुर्चीवरती, सिंहासनावरती नारदजी येऊन बसलेले आहेत. एक नंबरच्या सिंहासनावरती येऊन बसले. तिकडनं विश्वमोहिनी वरमाला हातामध्ये घेऊन आल्यात. वरमाला हातामध्ये आहे, पण सगळ्यात पहिले नारदांचं ते वानरासारखं तोंड पाहिलं. म्हणे सगळ्यात पहिले अगदी अपशकुन घडला म्हणे. तिथून ती लाईनच पूर्ण सोडून दिली. दुसऱ्या लाईनीत गेला. दुसऱ्या लाईनीमध्ये गेला, तिकडे पाहिलं. नारदांना वाटलं मला पाहिलंच नाही काय ना, दुसरीकडे गेले. परत दुसऱ्या लाईन शेवटी जाऊन बसले. ते सुंदरीला तिथे सुद्धा नारदजी दिसले. त्यांनी म्हटलं इथे आले. ती पूर्ण लाईन सोडून दिली परत दुसऱ्या लाईन मध्ये. असं 4 वेळा घडलं, पण तरी सुद्धा त्या सुंदरीनं अजिबात नारदांच्या गळ्यात वरमाला टाकली नाही. कारण का साधू आहे, अहंकार नष्ट करायचा होता. ते भगवान विष्णूने रूप धारण केलं होतं. 4 वेळा सुद्धा समोर समोर नारदजी आले, पण वरमाला त्यांच्या गळ्यात टाकली नाही. नारदांना राग आला. नारदजी म्हणतात या मुलीला रूपाची पारख आहे का, सुंदर म्हणतात कशाला, हिला कळतं का, माझे हाताकडे पाहायचे, मी किती सुंदर आहे, इथे माझ्यापेक्षा सुंदर कोणीच नाही. आणि हिला कळते की रूपाची पारख. खुशाल म्हणे पूर्ण लाईन सोडली, माझ्या गळ्यात वरमाला टाकली नाही. जवळच काही बसलेले होते दुसरे देव देवता. म्हणतात तुम्हाला वाटतं तुम्ही सुंदर आहेत, हाताकडे पाहायचे, हात एवढे गोरे पान होते, हात पाय, पण चेहरा त्यांना दिसला नाही. माझ्यापेक्षा सुंदर कोण नाही, त्रैलोक्यात सुंदर कोण नाही. हे मूल्य रूपाची पारख आहे का. पण कोणीतरी सांगावं. देवदेवतांनी सांगितलं महात्मा, अहो महाराज रूपाची पारख त्या मुलीला नाही, म्हण तुम्हाला तरी आहे का. म्हणे का तुमचं तोंड कधी आरशात पाहिलंय का. महाराजांना राग आला. मला आरशात तोंड पाहिलं का म्हणता, राक्षसवार, शाप दिला. तिथून निघून गेले. नारदजी तिथून निघून गेले. जात असताना अरण्यामध्ये अगदी पाण्याचा डोह होता. त्या पाण्यामध्ये नारदांनी स्वतःचं मुख पाहिलं, रूप पाहिलं. तर त्यांना लक्षात आलं की मला बंदराचं तोंड दिलं. आणि त्याच विश्वमोहिनीनं भगवान परमात्माच्या गळ्यामध्ये ती वरमाला टाकली. भगवंतानं लक्ष्मी माता आणि विश्वमोहिनी दोघींना घेऊन निघालेले आहेत. जात असताना रथात घालून निघालेत. पण काय म्हणतात ना, एखाद्याला दुःख झालं आणि परत परत तीच गोष्ट त्याच्या समोर आली तर जास्त दुःख होतं. नारदांना जास्तीच दुःख होण्यासाठी भगवान विष्णू, भगवान परमात्मा रथ नारदांच्या समोरून घेऊन चालले. नारदजी शांत बसलेले आहेत, काहीच बोलत नाही. का देवा, मी आज काही नाही बोलणार तुम्हाला. पण तरी सुद्धा भगवान परमात्मा विचारतात, नारदजी चला ना, कुठे जायचं तुम्हाला, मी सोडतो. नारदांना राग आला. देवा, तुला भक्ताचं अंतःकरण कळत नाही, तू स्वार्थी आहेस, तू स्वतःचा विचार करणारा आहेस. किती अंतःकरणातून तुझं आजपर्यंत एकही मिनिट भजन बंद केलं नाही. तुला सुंदर रूप मागितलं तर मला बंदराचं रूप दिलं. माझाही श्राप असेल, ज्या सुंदरीचा मला मोह झाला होता, जिला मला प्राप्त करून घ्यायचं होतं, तिच्यापासून वियोग मला सहन करावा लागतोय ना भगवान. तोच वियोग तुम्हाला सुद्धा देवताचं रूप सोडावं लागेल, सर्वसामान्य मानवाचं रूप धारण करावं लागेल. आणि तुम्हाला सुद्धा तुमची पत्नी कोणती राक्षस चोरून घेऊन जाईल, तो वियोग तुम्हाला सुद्धा सहन करावा लागेल. आणि तुमच्या पत्नीच्या शोधासाठी जे श्री हरीचं रूप मला दिले ना तुम्ही, त्यांचाच तुम्हाला साह्य घ्यावं लागेल.
त्यांचा तुम्हाला आधार घ्यावा लागेल असा श्राप दिला आणि ती मायावी नगरी नष्ट झाली. मायावी नगरी नष्ट झाली. ननदांनी पाहिलं की मी खूप मोठं पाप केलंय, खूप मोठं माझ्याकडून पाप घडलंय. कोणतं पातक घडलेलं आहे? मी भगवान परमात्माला श्राप दिला, लोटांगण घातलं. देवा मी पापी नाही, माझी इच्छा नव्हती तुम्हाला श्राप देण्याची. ज्या वेळेला भगवान परमात्माने नारदांना जवळ घेतलं, सांगितलं नारदा जो तुम्हाला अहंकार झाला होता ना तो अहंकार नष्ट करण्यासाठी तुम्ही साधू आहात, तुम्ही एक संत आहात, जगताचं कल्याण करणारे आहात. म्हणून एक मायावी नगरी तयार केलेली होती. ज्या वेळेला नारद मुनींच्या लक्षात येत आहे की आपण भगवान परमात्माला श्राप देऊन खूप मोठी चूक केलेली आहे. भगवंत म्हणतात तुम्ही मला श्राप देणं ही देखील माझी इच्छा आहे, पण अनेक राक्षसांचा वध करायचा असेल म्हणून तर ज्या वेळेला भगवंतानं राम रूप धारण केलं होतं, राम रूप धारण केलं. 14 वर्षाच्या वनवासाकरिता भगवान परमात्मा गेलेले आहेत. आणि तिकडे गेल्याच्या नंतर रावणानं ज्या वेळेला सीतेमय्याचं हरण केलं, सीतामय्याचं हरण केल्यावर तो वियोग रामाला सहन होत नव्हता. भगवान प्रभू रामाला तो वियोग सहन होत नव्हता. मग तिथेच नल नील जामवंत हेच भगवान परमात्माला ज्या वेळेला सीतेचा शोध घ्यायचा होता ना त्यावेळेला याच वानर सेनेने सीतेचा शोध घेण्यासाठी हनुमंतरायांनी मदत केलेली आहे. भगवान परमात्माला समर्पण जर केलं तर नक्कीच भगवंत आपली प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण करतात. म्हणून समर्पण करण्याचा एक फायदा सांगते तुम्हाला. समर्पण केल्याच्या नंतर जगातील अशी कोणतीच गोष्ट नाही की भगवान परमात्मा पूर्ण करत नाहीत. देवाच्या चरणाजवळ आपल्याला जागा मिळते. त्यासाठी सुंदर असा एक प्रसंग आहे पहा. एका गावामध्ये एक चोर राहत असतो. तो चोर ज्या वेळेला प्रत्येक गावात चोरी करण्यासाठी जायचा, आजूबाजूचे अगदी 5, 7, 8, 10 काय 25 गावं असतील त्या गावामध्ये चोरी करण्यासाठी जायचा. गावामध्ये चोरी करण्यासाठी गेल्याच्या नंतर अगदी काहीतरी चोरी करण्यासाठी मिळतंय का याच्या शोधामध्ये तो फिरत होता. आणि फिरत असताना एक आजीबाई दिसल्या की ज्या आजीबाईंच्या हातामध्ये पितळाचा तांब्या होता. देवपूजेचा तांब्या पाहला आणि तो तांब्या पाहून चोरा अगदी आनंद झाला. चोराला एवढा आनंदित झाला चोर, एवढा आनंदित झाला. इकडे तिकडे पाहत होता. गावामध्ये पाहायचा चोर चोरी करण्यासाठी काय मिळतंय का. मध्यरात्रीच्या वेळेला चोरानं सगळीकडे चोरी शोधत 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 भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये आलाय. आजीबाई पाहिल्या. एक आजी भगवान भोलेनाथांची उपासना करण्यासाठी पूजा करण्यासाठी महादेवाच्या मंदिरात आलेल्या होत्या. तांब्या पाहला आणि चोर आनंदाने उड्या मारायला लागला. ज्या वेळेला चोराला आनंद झाला आजीबाई अगदी बेलपत्र व्हायच्या, फुल व्हायच्या, जलधारा व्हायच्या. पण चोर म्हणे आजी मला सुद्धा जलधारा व्हायची, माझ्या हातात द्या ना तांब्या. म्हातारी हुशार होती का, अधिकारी अगदी म्हातारी अनुभवी होती. अनुभवी म्हातारी म्हणे तुला पाणी घालण्यासाठी तांब्या देत नाही, माझ्या हाताला हात लाव आणि माझ्या हाताला हात लावून मग जलधारा व्हा, का तुलाही पुण्य भेटल. म्हातारीनं काय तांब्या सोडलाच नाही. म्हातारीनं पूजा केली. अर्धा तास झाला, 1 तास झाला, 1.5 तास झाला, पूजा झाली ना आजीबाई तिथून निघून गेल्या. आजीबाई ज्यावेळेला तिथून निघून गेल्या चोर विचार करत होता 2 दिवस झाले घरातले लेकरं बाळ सगळे उपवाशी आहेत म्हणे, मलाही खाण्यासाठी पोटात अन्नाचा कण नाही, चोरी करण्यासाठी आलोय. म्हणतात भोळ्यात भोळा देव महादेव लवकर पावतो म्हणून जलधारा वाहली. आजीच्या सोबत पूजा केली पण आजीनं काय तांब्या दिला नाही. विचार करत चोर एका ठिकाणी बसलाय, डोक्याला हात लावलाय चोरानं. विचार करत होता की काय भेटल आज, कुठे चोरी करावी भोलेनाथ, कुठे चोरी करावी, काय भेटल चोरी करण्यासाठी, असं मनामध्ये विचार यायला. आणि त्यानं महादेवाच्या पिंडीच्या वरती लक्ष द्यायला एकच झालं. ज्या वेळेला त्यानं भगवान भोलेनाथांच्या पिंडीच्या वरती पाहिलं तर 50 किलोची घंटा दिसली. एवढा आनंद झाला चोराला, आनंदाने उड्या मारायचा.
का भगवान जब देताय छप्पर फाडके देताय देवा आयुष्यभर बसून खाल्लं तरी संपणार नाही एवढं दिलं म्हणे तू का पण विचार करू लागला चोर चोर काय म्हणतो सारे जग का है वो रखवाला सारे जग का है वो रखवाला हाँ मेरा भोला है जग से निराला बम बोला बम बोला बम बोला अरे बोला बम बोला बम बोला बम बोला बम बोला बम बोला बम बोला अरे बोला बम बोला बम बोला बम बोला सारे जग का है वो रखवाला सारे जग का है वो रखवाला हाँ मेरा भोला है जग से निराला बम बोला बम बोला बम बोला अरे बोला बम बोला बम बोला बम बोला जय हो जय हो सगळ्यांना हरी बोल जय बोल जय हो ज्यावेळेला चोर विचार करतोय एक तर चोर खडा शिव मंदिर में खड़ा शिव मंदिर में एक चोर खड़ा शिव मंदिर में चोर खड़ा शिव मंदिर में पाप था उसके अंदर में पाप था उसके अंदर में घंटा आया उसे नजर जो था शिवजी के ऊपर घंटा आया उसे नजर होता शिव जी के अंदर लेकिन था काफी ऊंचा लेकिन था काफी ऊंचा उस तक वो कैसे पहुंचा कैसा लालच ने चक्कर में डाला मेरा भोला है जग से निराला बम बोला बम बोला बम बोला अरे बोला बम बोला बम बोला बम बोला ज्यावेळेला तो विचार करतोय शिवपिंडीवरती 50 किलोची घंटा आहे घंटा मला काढायची का आयुष्यभर बसून खाल्लं तरी संपणार नाही देवा एवढं दिलं तू पण घंटा काढावी कशी हा विचार करतो चोर स्वतःचं डोकं खासतं काही विचार येतो इकडे तिकडे फिरून पाहिलं समोर येऊन बसला चोर पाय सोडून पाय हलवत बसतोय चोराने विचार केला भगवान भगवान काहीतरी विचार येऊ द्या डोक्यात काहीतरी विचार येऊ द्या भोलेनाथांचा विचार करत करत त्याच्या लक्षात आलं का भोलेनाथांनी आता भांग पिलेला आहे देवाला काही शुद्ध नाही आता मग भगवंताच्या पिंडीवरती जरी उभं राहून घंटा काढला तरी कुठं फरक पडला देवाला कुठे काय करणार आहे चोराच्या डोक्यात विचार येतो तेव्हा उपाय समझ जब आता है जोर बड़ा मुस्काता है शिवमुर उतरे ओ चढ़कर हाथ लगाया घंटे के हाथ लगाया घंटे में हाथ लगाया घंटे में घंटा घन घन बोल उठा घंटा घन घन बोल उठा चोर का मनवा ढोल उठा हुआ प्रगट वो दीन दयाला मेरा भोला है जग से निराला बम बोला बम बोला बम बोला अरे बोला बम बोला बम बोला बम बोला सारे जग का है वो रखवाला सारे जग का है वो रखवाला हाँ मेरा भोला है जग से निराला बम बोला बम बोला बम बोला अरे बोला बम बोला बम बोला बम बोला चोरानं ज्या वेळेला शिवपिंडीवरती पाय ठेवून घंटेला हात लावला विजांचा कडकडाट झालाय आकाशात धो 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 पाऊस पडू लागलाय आणि तिथे भगवान
भगवान भोलेनाथ सांगतायत, अरे वेड्या, एवढी पूजा केलीस, तुला मी नाराज नाही, तुला मारण्यासाठी नाही, तुला देण्यासाठी आलोय का? बेलपत्र वाहणारे अनेक पाहिले भक्त, फूल वाहणारे भक्त अनेक पाहिले, जलधारा वाहणारे भक्त अनेक पाहिले, पण स्वतःला वाहून येणारा भक्त तूच आहे. तूच माग, तुला काय पाहिजे तर.